जाफराबाद रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक, 3 जण गंभीर जखमी तर एक ठार. जाफराबाद रोडवर आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी 3 वाजताच्या दरम्यान दोन मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात चारही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. जखमींमध्ये जाफराबाद तालुक्यातील गाडेगव्हाण येथील 3 रहिवाशांचा आणि बुलढाणा जिल्ह्यातील एका युवकाचा समावेश आहे. अपघाताची अधिक माहिती अशी की गाडेगव्हाण येथील 3 जण मोटारसायकल क्रमांक MH21 CD6412 हे जाफराबाद वरून टेंभुर्णीकडे येत असताना मोटारसायकल क्रमांक MH28 5509 ही मोटारसायकल जाफराबाद कडे जात असताना दोन्ही मोटारसायकलची समोरासमोर भीषण अपघात झाला. ही घटना जाफराबाद रोडवर पोदार इंग्लिश स्कूल जवळ घडली. दोन्ही दुचाकी भरधाव वेगात होत्या. वळणांवर अंदाज न आल्याने दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होते की दोन्ही दुचाकींचा चक्काचूर झाला असून चालक आणि पाठीमागे बसलेले रस्त्यावर फेकले गेले. जखमींची नावे आहेत संजय हिवाळे, वय वर्ष 45, राहणार गाडेगव्हाण, तालुका जाफराबाद, रामदास कोरपडे, वय वर्ष 60, राहणार गाडेगव्हाण, तालुका जाफराबाद, संभाजी खोडे, वय वर्ष 25, राहणार गाडेगव्हाण, तालुका जाफराबाद, एक अनोळखी युवक मृत्यू, राहणार जिल्हा बुलढाणा. हा अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदतीचा हात दिला. रक्ताच्या थारोळात पडलेल्या चारही जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेने जवळच्या टेंभुर्णी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचारानंतर जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेचा जाफराबाद पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. महाराष्ट्र लोक न्यूज साठी प्रतिनिधी BD सवडे, अकोला देव.